माझ्या मंदिरामध्ये उपस्थित माझे गुरुवर्य ब्रह्मा SCR शिवाचार्य गडीवर कापाजी या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या आपल्या प्रबोधन आणि व्याख्यान समाजाला जागृती करण्यासाठी अवकाळ महाराष्ट्रभर फिरणारे माझे मोठे बंधू गुरुवर्य सोनराव सर, आपल्या समाजाचं भूषण कंधारगावामध्ये त्यांचं काम चांगलं आहे त्यांचे बंधू उद्योगपती भीमासिंह कावसे, या सभागृहात उपस्थित झालेले माझे सर्व समाज बांधव, माता बंधू आणि भगिनींनो आणि महात्मा बसवेश्वर जयंतीचे उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सर्वांना माझा सर्वप्रथम शिवशरण. मी कवठ्यात येण्याची जशी दुसरी वेळ आहे. यापूर्वी बसवेश्वर चौकामध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित झालो होतो. आज योगायोगानं या ठिकाणी आपणच्या सानिध्यामध्ये होंडराव सरांचं व्याख्यान मला लक्षात आलं. आमच्या बंधूंची खूप वर्ष झालं भेटी नाही होती आणि मला योगायोगानं शोभावला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी प्रमुख अतिथी म्हणून 8:30 वाजताचा कार्यक्रम होता. जाता जाता विचार केला की महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे आणि सर्वांच्या भेटी होतात, म्हणून गावात रस्ता थोडासा वाकडा करून या ठिकाणी मला आपल्या सर्वांची भेट झाली. प्राध्यापक होंडराव सरांनी अत्यंत त्यांच्या शब्दातून शरणांचा इतिहास या ठिकाणी मांडत होते. सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या समाजाला प्राचीन इतिहास आहे. आपला समाज हा प्रगल्भ समाज आहे. आपला समाज हा गावगाडा चालवत असताना सर्व समाजाला जाती धर्म पंथांना घेऊन सोबत जाणारा हा असा आपला समाज आहे. ज्या ज्या गावामध्ये आपल्या समाजाचे लोक आहेत त्या त्या गावामध्ये शांतता असते, तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. ज्या ज्या गावामध्ये आपला समाज व्यापारी आहे त्या त्या गावात सलन असते. ज्या ज्या गावामध्ये आपला समाज हा शैक्षणिक दृष्ट्या पुढे गेलेला आहे त्या त्या गावामध्ये शिक्षणाची क्रांती झालेला असा आपला एक समतोल इतिहास आहे. अनेक धर्मपीठावरील या गुरुवर्यांनी आपल्या समाजाला बांधून ठेवलं, टिकवून ठेवलं. समाजातल्या काही अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला अनुभव मंडपाच्या माध्यमातून एक मोठा इतिहास आणि लोकशाहीची संकल्पना सांगितली. ज्या ठिकाणी स्त्रियांना सन्मान होता. आता स्त्रियांना सन्मान देताना कायदे करावे लागतात, त्यावेळेस बिगर ज्यावेळेस घराच्या बाहेर स्त्री पडत नव्हती अशा वेळेस स्त्रियांना सन्मान देणारा एकमेव या जगाच्या पाठीवरला महान विभूती म्हणजे महात्मा बसवेश्वर. आणि तुम्हाला अगोदरच सांगतो की ज्या समाजामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या तालुक्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये महिलांचा सन्मान केला जातो, यत्र नारीस्ते पूजनचे रमणते तत्र देवता म्हटलं जातं. तो समाज, ते गाव, ते तालुका, ते जिल्हा हा सांस्कृतिक दृष्ट्या हा पूजनीय आणि ईश्वराचा वास असलेला म्हटला जातो. त्याच पद्धतीने आपल्या लिंगायत समाजामध्ये महिलांना अत्यंत अग्रक्रम स्थान आहे. म्हणून आपला समाज हा प्राचीन दृष्ट्या असला तरी आपल्या सांस्कृतिक वारसा असणारा आपला लिंगायत समाज आहे. आम्ही समाजाच्या विकासासाठी, भल्यासाठी दिवस रात्र पायपीट करत असतो, फिरत असतो. वेगवेगळ्या चळवळीतून आम्ही काम करत असतो. समाजाने आता बदलत्या काळाची पावले ओळखली पाहिजे आणि या अशा जयंती उत्सवाच्या माध्यमातून होणारे व्याख्यान, प्रवचन असतील मग वेगवेगळ्या उपक्रमातून आपण समाजाला शिकून एकेकाळी व्यापाऱ्याचा आपापला समाज होता. गावात प्रत्येक गावामध्ये आपल्या लोकांची दुकान असायची. आता पहिला असता प्रत्येक दुकानामध्ये आपल्या समाजाचा मुलीम झालेला आहे. इतकं स्थित्यंतर आपल्या समाजामध्ये झालेलं आहे. त्यामुळे या समाजाचं पूर्व वैभव, या समाजाची उंची मिळवण्यासाठी तुम्ही सर्व समाज बांधवांनी संघटित होणं आवश्यक आहे. शिक्षणाच्या क्रांतीला जवळ करणं आवश्यक आहे. संतेचा जो संदेश महात्मा बसवेश्वरांनी या ठिकाणी दिला, आपण जयंती फक्त पूजा करण्यासाठी नाहीये. मी आल्या स्टेजवर बोलवलं, मला खालून जे व्याख्यान ऐकायचं होतं की त्या 2 शब्दातून मी माझ्या समाजाला काहीतरी सांगू शकतो काय, ते ऐकण्यासाठी मी खूप थांबलो होतो. तुमच्या भल्यामध्ये आमचं भलं आहे. तुम्ही मोठे व्हावे, तुमचे लेकरं मोठे व्हावे, तुमचा समाज व्हावा म्हणून आम्ही दिवस रात्र राहतो. समाजाने याची कुठेतरी गांभीर्याने दखल घेऊन समाजाने एकोप्याने संघटित होणे ही काळाची गरज आहे. सर्व तरुण पोरांना
आजपर्यंत लिंगायतांपेक्षा बहुल गाव आहे, पण संख्या पाहता ही चिंताजनक वाटते. या ठिकाणी काही मोठे कीर्तन किंवा काही जर वेळा असता तर लोकांना ठरवले असते, पण महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीला कवठ्यातून इतके लोक उपस्थित राहणं ही चिंताजनक आहे. ही जनतेनं लोकांनी समाज बांधवांनी शिकलं पाहिजे की बाबा आपण ज्या महापुरुषांच्या विचारात आपण चालतो, ज्या मठपीठांच्या आदर्शावर आपण चालतो, ते गुरुवारी उपस्थित असताना आपण बहुसंख्येने या कार्यक्रमाकडे येणं अपेक्षित असतं. सर्व तरुण मुलांना माझी विनंती आहे समाजातल्या की आपण सर्व एक प्राचीन आपल्या समाजाला इतिहास असताना आपला समाज असताना आपण गावात समतेचा विचार समतेचे आचार घेऊन आपण पुढे जाणं आवश्यक आहे. जरूर तुम्ही मिरवणुकाला जयंती साजरी करा, उत्साह करा, पण आपल्या समाजाचा आदर्श इतर समाजाने घेतलं पाहिजे असं आपलं वर्तन आपलं काम आपलं असणं अत्यंत काळाची गरज आहे. तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात जाताय, मी स्वतः क्लासरूम अधिकारी होतो, मी नोकरीचा राजीनामा देऊन मागच्या 6 वर्षापासून समाजात फिरतोय. आज मी राजकारणात काम करतोय, पण राजकारणात मी हिमाचलकरांना माहिती आहे, आपल्याला माहिती आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कुठल्याही गारगोटला जाता अगदी सन्मान राजकारण करणारा हा रामदास पाटील आहे. कारण बाबाच्या पाठीमागे समाजाची देण आहे, संस्कृती आहे. त्या संस्कृतीवरती आपल्याला पुढे जाणं हेच आपल्याला महापुरुषांनी दिलेली वैचारिक आपल्याला देण आहे. की विचार करून आपण या लिंगायत समाजाने आपण मोठं व्हावं, एकोप्यानं राहावं, वादविवाद होऊ नये आणि मुलींना तितक्या ताकदीने आपण शिकवावं आणि मुला मुलीचा भेद न करता आपण समाजाला शिकून मोठं व्हावं, वेगवेगळ्या क्षेत्रात आपण नाव करावं अशी मी गौतातील या सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो. मलाही पुढे साडेआठला सुगावला या ठिकाणी जयंती असल्यामुळे जास्त वेळ न थांबता गुरुवारांचे आशीर्वचन ऐकून मी या ठिकाणी निघणार आहे. परत या सर्व सर्वजण मंडळाने माझा सत्कार केला, सन्मान केला. सदैव तुमच्या सेवेमध्ये ऋणामध्ये राहण्याचा मी प्रयत्न करेन. ईश्वराच्या महादेवाच्या साक्षीने गुरुवाराच्या साक्षीने सांगतो की माझं कुठलंही पाऊल चुकीचं पडू नये, वाकडं पडू नये. तुमच्या सदैव सेवेमध्ये माझे उर्वरित आयुष्य जावं आणि ज्या ठिकाणी मी काम करतो तिथं सन्मान आणि उंचीवरती काम करण्याची संधी मला गुरुवाराच्या आशीर्वादाने मिळो. परत एकदा सर्व स्वयंसेवक मंडळाचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे मोठे बंधू गुरुवारी मनोहर सरांचं आणि व्यासपीठावर आपल्या समाजाचं भूषण श्री भीमाशंकर अप्पांचं सर्वांचं या ठिकाणी मी मनस्वी आभारही व्यक्त करतो. आपली एवढं सर्वांच्या भेटी झाल्या त्याबद्दल मी सर्वजणांचे आभार व्यक्त करतो. परत एकदा तुम्हाला जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. शिवसेना.